सत्साई मित्रांनो, मी अर्चना नालवर, एक शेतकरी कन्या. तर पहा, आपल्या याच्यामध्ये हरभरा पण आहे आणि रेन पाईपामध्ये आपलं रेन पाईपा मुळात म्हणजे आपल्याला मेन पीक आपलं पपई आहे. तर तुम्ही पाहू शकता पपई किती मस्त उगली. आणि मित्रांनो, आपण मागल्या वर्षी पपई केली होती 2 एकर पपई केली ना आपण. तिचंच बी एक नंबर पपई काढून आपण तिचंच बी घरी ठेवलं होतं आणि तेच ह्या वेळेस 4 एकर तेच बी लावलेलं आहे. तर खालच्या रानात उगलेलं आहे, कुठं पातळ झाले कुठं दाट झाले. तर आपल्याला काय करायची, ते नंतर सांधायचं आहे. म्हणजे तिथून उपटून जिथं उगलं नाही ना आपल्याला तिथं नेऊन लावायची. तर आता इथं पण मस्त उगायला लागले. तर त्या टायमाला झाली थोडी जास्तच हे झालं. आम्ही बेड पाडलं होतं पण बेड काही सक्सेस झालं नाही. बेड पाडल्याच्या नंतर आम्ही त्यानंतर हरभरा पेरला, म्हणजे बेड सगळं मोडून गेलं आणि त्यामध्ये त्या ह्याच्यावरच आपण पपई लावली होती. तर पहा किती मस्त पपई उगल्यात. म्हणजे आता अशी पपई उगतच आहे. तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर पहा, आपलं मुख्य पीक फक्त पपई आहे आणि नाही म्हणून आपण हरभरा केला आहे मध्ये. तर पहा, हरभरा पण मस्त आलाय. आपलं दोन्ही पिकं होते म्हणून आपण हे केले. तर पहा, तुम्हाला मी पपई दाखवते. पहा, इथं 2 हे उगले रोपं उगल्यात. त्यानंतर आपण 5 फुटावर पपई लावली ना, इथं पण 4-5 बियाला उगल्यात. त्यानंतर इथं परत 5 फुटावर इथं पण उगले. तर पाहू शकता मस्त उगले, अजून उगत आहे आणि इतकं भारी उगले. नादच खोळा पहा, सगळीकडे उगले. पहा, इथून तिथून. आणि हे रेन पाईप आपली वाकडी झालेत ना, ते सरळ करते आणि आपल्या तिकडे रेन पाईपावरती पाणी चाललेलं आहे. तुम्ही पाहू शकता कसं मस्त पाणी चाललंय रेन पाईपावरती. आणि आपलं सगळं 900 फुटाचं अंतर आहे. इथून तिथून 900 फूट आहे. 900 फुटामध्ये आपल्या ना सबलाईनी 4 आहे, 5 सबलाईन आहे खाली. त्याच्या खाली तालीच्या खाली एक 100 फुटाची सबलाईन केलेली आहे. आणि त्यानंतर इथं मध्ये 4 सबलाईनी आहे पहा. आणि एक सबलाईनीवरती तिकडे 100 फूट आणि इकडे 100 फूट असं एका सबलाईनीमध्ये 2 रेन पाईप म्हणजे 200 फुटाचं अंतर आहे. तर पहा असं चाललंय. तर चला, आपलं मुख्य पीक फक्त पपई आहे आणि मस्त उगली पपई. चला असंच आहे. आता रेन पाईपाचे सरळ करून घेते.